Do you want to know? Well, I've been thinking about you. टुंडो, गुड मॉर्निंग गाइस। ये देखो, आज है 17 अगस्त। आज है संडे। तो हमारी संडे की शुरुआत कुछ ऐसी होती है। ये देखो, हमारी दोनों बिटिया रानी, ऐसा मस्ती। देखो, अभी आपने जो ये देखा ना, ये मैंने वीडियो के लिए किया जेन्युइनली, बट ऐसा तरास हम जब सुबह उठते हैं तो ये जो है छोटा हमारा बदमाश, ये बदमाश हमारे अंगा खांदे पे तोंडा ऐसा चिमटा कान वान खींचती हमारा, है ना? कैसा हंस रही है बदमाश। तो चलो, अपने दिन की शुरुआत हो गई है। तो अभी हम काय किचन में से हमको आ रही है मिक्सी की आवाज। इसका मतलब संडे के दिन सुबह सुबह घर में अगर मिक्सर बज रहा है तो समझ जाओ आपके घर पे कुछ तो स्पेशल बन रहा है, चटनी। अब चटनी किसके साथ खाई जाएगी वो हमको जाके देखना पड़ेगा। तो इस वीडियो में बने रहे। देखो, एसी भी घर में लाके हो गया है काफी वक्त, तो इसका सर्विसिंग भी आज प्रोबेबली हो जाना चाहिए। तो लेट्स सी यार, वो भी होगा। एंड और बहुत कुछ है, पहले आपको वीडियो पर बना रहना पड़ेगा। तो चलो, सुबह के जितने भी काम काज होते हैं हमारे ईंटों, सारे हम अभी करेंगे, उसके बाद आपसे मिलेंगे। चलो, थैंक यू सो मच, बाय बाय। बदमाश, अरे ये ऐसा, ये देखो, बाय। सो भी अपना नहा धो के हो गया है एकदम अपन तैयार। सो देखो यार, ये कमेंट एक ये फोटो डाला है, वो देखो। सो ये यामिनी जी है, इन्होंने अपने वीडियो पे किया है कमेंट। देखो, एक खुशी अलग लेवल की है कि लोग देख रहे हैं, दे वांट मी टू डू समथिंग या कुछ चेंज कर रहे हैं। आई एम लविंग इट। तो उन्होंने बोला है कि देखो, तुम मराठी क्यों नहीं बोल रहे? यू आर अ महाराष्ट्रियन। यस, आई एम अ प्राउड महाराष्ट्रियन। सो तुम मराठी क्यों नहीं बोल रहे? उधर बंगाली बोलता है, नेपाली बोलता है, तो तुम क्यों नहीं? यामिनी जी, हे बघा ताई, धन्यवाद। आपल्या व्हिडिओला तुम्ही कमेंट केलं आणि तुमची इच्छा आहे, ही इच्छा आपण पूर्ण करणार। सो आजचा जो हा व्हिडिओ असेल तो या यामिनीजींसाठी असणार। तुम्ही स्पॅम करून टाका बघा, म्हणजे असं मी असं खूप मोठा असल्यासारखं बोलतोय, पण आपल्या चॅट बॉक्समध्ये यामिनीजींचा आयडीला टॅग करत जा। जेवढ्या लोकांनी हा व्हिडिओ बघितलाय, आणि हा व्हिडिओ यामिनीजींसाठी डेडिकेटेड असणार, कारण ह्या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट मराठीत हा व्हिडिओ बनवणार। आपण प्राऊड महाराष्ट्रीयन, मला मराठी चांगलं येतं, मी महाराष्ट्रीयन आहे। हिंदीत बोलायचं कारण वेगळं आहे, ते कधीतरी दुसऱ्या व्हिडिओत तुला सांगेन, ठीक आहे? तो चलो, आता हे आपलं दिवसभराचं काम म्हणजे सकाळचं हे सगळं करायचं आणि जाऊन आता काहीतरी खातो। लय भूक लागली मला, लय भूक लागली आहे। तर आता मी बघितलं की मी किचनमध्ये गेलो आणि तिथे बघितलं, तिथे बनवली होती इडली। सो आता थोडं काहीतरी खातो, देन फिर देखते कुछ ऐसा होगा तो परत आपण करूया कनेक्ट। ओके, चला, धन्यवाद। तुम्हाला ना एक गोष्ट दाखवतो, बघा, गुपचूप। आणि आपली बिटिया राणी किचन मध्ये, मी हिला असं म्हणजे पाहिलंय, पण हिला बघा किचन मध्ये काम करताना किती सुंदर दिसते। बघा जरा इथे, जसं तोंड का बनवताय तुम्ही? सो आज काय बनवताय जेवायला तुम्ही? चिकन। आम्ही आज बनवणार आहोत चिकन बनवणार आहे। चिकन ह्याच्यामध्ये रेडी होत आहे आणि चिकन साठी मग कुठे चिकन, कुठे वेअर इज चिकन? ओह, चिकन इथे आहे मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे आणि आम्ही इथे फार छान काम करतोय। असंच तुम्ही जरा रोज संडे टू संडे करा, रोज शाळेत जायचं असतं ना की आपल्याला,
तर संडे टू संडे जरा हेल्प करा आणि यू विल लर्न हाऊ टू मेक फूड. तसं मास्टर शेफ कळवा आपल्याकडे आहेतच घरात, तुम्हाला मास्टर शेफ कळवा. चला चला असं छान करायचं ना. चला सो वेलकम म्हणजे असं म्हणजे काय होत आहे ना, मी आज हा मराठी व्लॉग करतोय म्हणजे सगळं आपण या व्लॉग मध्ये या व्हिडिओ मध्ये आपण सगळं मराठीतच बोलणार. तर थोडं तकलीफ होत आहे म्हणजे थोडं डिफिकल्ट जात आहे, पण नाही आपण पुन्हा बोलणार. थांबा. सो वेलकम बॅक रोलर्स, तुमचं तुमच्या या आपल्या चॅनल वरती फार फार स्वागत. जमलं की नाही? तर चला आता झाली आहे संध्याकाळ. म्हणजे सकाळी ब्रेकफास्ट केला, त्याच्यानंतर चुंडी बरोबर खेळलो, कालू बरोबर खेळलो आणि त्याच्यानंतर घेतला ब्रेक. जेवून थोडं झोपायचं म्हटलं, पण झोपता आलेलं नाहीये कारण तुम्ही आता जो ह्याच्या आधीचा जो व्हिडिओ बघताय तो एडिट करून संपवायचा होता, तो संपवला आणि झाली संध्याकाळ. संध्याकाळ होता होता आमच्या लेकरांनी मला सांगितलं, पापा मला रामेन खायचंय पापा. सर रामेन हे आम्ही काही दिवसांपूर्वी घेऊन आलो होतो. तो हे आहे ते रामेन. एक मिनिट थांबा, तुम्हाला व्यवस्थित दाखवतो. हा द्या. तो हे आहे ते रामेन. सो हे आहे ते रामेन. इट इज बुलडॉग. बुलडॉग कुत्रा होता त्याचं रामेन आहे. दिस इज बुलडॉग क्रीम कार्बोनारा. तेच लिहिले ना, कार्बोनारा. गाणं होतं ना सायोनारा, तसं हे कार्बोनारा, क्रीम कार्बोनारा बुलडॉग द हॉट चिकन. बुलडॉग सॉरी, हा बुलडॉग द हॉट चिकन फ्लेवर रामेन. हे कोरियन काहीतरी हे ना, हे जे झॅन्झी ज्यांना म्हणतात, हे झॅन्झी लोकांना लागलेलं आहे वेड. म्हणजे हे ओ बाबा नाही म्हणजे समजताय तुम्ही, हे ऍक्च्युली नेक्स्ट लेवल चाललंय. मी झॅन्झी नाही, मी जेन अल्फा आहे. केव्हा नाही म्हणजे. चला आता हे कोरियन आहे बघा, इथे लिहिलंय कोरियन स्टेअर फ्राईड इन्स्टंट नूडल्स. म्हणजे हे कोरियाचे नूडल्स. आता आमची ही भारतीय मुलगी खाणार आहे आणि आम्ही पण ह्याला टेस्ट करणार आहोत. चला ह्याला आधी बनवूया. बनवायच्या प्रक्रियेसाठी आम्ही आमचं कळवाचे मास्टर शेफ हमारी पत्नी जी त्यांना पाठवलेलं आहे ऑलरेडी किचन मध्ये. याची तयारी आता आपण करूया आणि सांगा कसं वाटलं तुम्हाला हे खाऊन. सी बिकॉज आपल्याला नूडल्स म्हटलं तर एकच माहिती आहे, मॅगी मॅगी मॅगी. हा असा जो आहे विचित्र प्रकार आपण खाणार आहोत पहिल्यांदा. तर आपण हा खाऊ आणि नंतर तुम्हाला सांगू. आणि हा कसा बनवतात हे मलाही नाही माहिती. आय थिंक हा नूडल्स सारखाच असेल, तसाच बनवायचा असतो. आता आपण ह्याला बनवूया आणि मग खाऊन बघूया. सो ही रामेन बनवायची प्रक्रिया आम्ही केलेली आहे सुरू. थोडा हा मागचा भांड्यांचा आवाज अवॉइड करा, म्हणजे ऐकू नका तुम्ही. सो हे त्याच्यासाठी आम्ही केलेलं आहे. हे पाणी छानपैकी गरम. अरे थांबा. हा अच्छा, हे बुलडॉगचा हा मेन सॉस आहे जो तिखट लागणार आहे. दॅट इज क्रीम कार्बोनारा. म्हणजे क्रीम सायोनारा तसं क्रीम कार्बोनारा. हा एक आहे सॉस. आणि ही काय आर्टिफिशियल चिकन चीज पावडर. आर्टिफिशियल चिकन चीज पावडर आहे ही. म्हणजे ह्याच्यामध्ये खरोखरचं चिकन नाहीये, ही आम्ही पावडर टाकून चिकन फ्लेवर देणार. हे कोरियन लोक फसवतात आणि ह्यांचे नूडल्स बघा कसे आहेत. अरे तसंच करायचं, सगळे नूडल्स सेम बनवतात. हो आम्ही सगळे केले आहेत त्याच्यात पलटी. आता हे पूर्ण रेडी होणार. मग आम्ही ह्याच्यामध्ये टाकणार हे दोन इन्ग्रेडियंट्स. एक हा तिखट सॉस असेल हा फॉर शुअर, आणि हा क्रीम कार्बोनाराचा आर्टिफिशियल स्पायसी चिकन फ्लेवर रामेन. म्हणजे आपण चिकनचा फ्लेवर पण पावडर मध्ये येतोय, बघताय का? चिकनचा फ्लेवर पण पावडर मध्ये येतोय. सो आपण हे बघा, हे तिखटाचं तो बुलडॉगचा छटका लागला असं पोट इथे घेऊन गेलो मी. तर आपण हे तिखटाचं पण टाकलेलं आहे ज्याने. आणि हा चिकनचा फ्लेवर येणारा खोटा चिकन. हे तुम्हाला पावडरचं चिकन आवडतंय काय? कुठला अल्फा? जेन अल्फा. हे जे पावडर चिकन आहे रे बाबा. हे बघा, दिस इज समथिंग न्यू. म्हणजे माझ्यासाठी हे खरंच खूप नवीन आहे, कारण पावडर मध्ये चिकन. तुमच्यासाठी पण
चिकन खायचं दुपारी कसं खाल्लं आपण तसं चिकन खायचं. हे पावडर मधलं चिकन कोरियन लोकांनी वेळ लावलाय म्हणजे त्यांच्यासारखी कापडं, त्यांच्यासारखं लोकांना दिसायचंय, अशी त्यांची गोरी गोरी चमडी, म्हणजे एकदम असं आवाजाला आपला चुंड्या कसा ओरडतो तिकडे कसाला. हे एवढं सगळं मिक्स करून आपण हा बघा इथे एक्साइटमेंट बघा, एक्साइटमेंट यांची नेक्स्ट लेवलला चालली आहे. मास्टर शेफ कळवा आमचा बघा. सो आता ही नेक्स्ट लेवलची एक्साइटमेंट आपण खाणार आणि नंतर तुम्हाला दाखवणार. सो फायनली आपलं रामेन रेडी आहे आणि तिथे आपले चुंडो डोडो हाय. आणि आम्ही आता रामेनचा पहिला घास घेणार आहोत. चला मुलगी बघा, वा रामेन बघा, हा. चला घ्या पहिला घास, बघूया कसं वाटतंय पावडर वाला चिकन. डिंग 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 डिंग. कसं लागलं, कसं अहो पहिले हसून घ्या. कसं लागतंय लवकर सांगा, लवकर. नाव द मोमेंट ऑफ ट्रुथ. पावडर वाला चिकनचं रामेन हे आपण पण खाणार. लेट मी टेस्ट. Not bad. Not bad पण Not good. तो लाल वाला मसाला वाज चटणी वाज खूपच तिखा, खूप तिखट आहे. पण आधी हे पूर्ण संपवतो मग. सो फायनली आमचा रामेन एवढाच उरलेला आहे. तर एवढा रामेन खाल्ल्यानंतर वन फीडबॅक आय कॅन गिव्ह. आय एम नॉट असा मोठा खवय्ये आहे, आम्ही सारे खवय्ये नाही आपण, पण इट इज मतलब कसं होतं म्हणजे खूप असं वाव होता की ओके होता. ओके होतं म्हणजे मॅगी आवडते की हे आवडलं. मॅगी ऑल टाइम फेवरेट आहे आपलं सगळ्यांचंच. हे नवीन तामझाम आत्ता मार्केटमध्ये आलेलं आहे, हे नवीन. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल, हा कारण आवडायलाच पाहिजे. त्याचं कारण असं की आपण हा पूर्ण व्हिडिओ आपल्या मराठी मातृभाषेत केलेला आहे आणि मध्ये थोडं इंग्लिश बोललो आपण, पण दॅट इज फाईन. हा म्हणजे ते चालेल. सो तुम्हाला ड्रिल माहितीच आहे करायचं काय. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. टिल द टाइम कीप रोलिंग. I knew it's you, yeah, boy. The one to show me now.